आणि शेवटी आयुर्वेदाकडेच वळावं लागणार आहे. आणि आपले जे चेअरमन आहे माननीय मधुकरजी जाधव सर, खरंच मी त्यांना खूप भाग्यवान समजतो. आणि आपणच त्याच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे आपण सुद्धा खूप भाग्यवान आहोत. आणि लवकरात लवकर आपण सर्वजण निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असंच मग आम्ही पुष्कळ केलं. पण एक दिवस आम्हाला श्रामपूरहून मी औषधच घेऊन चालू होतो. पंप दिवसातून कितीतरी वेळेस पंप मारावा होता. खरंच आम्हाला तर आबाळ आलं तरी तकलीफ व्हायची आम्हाला. आमची कीर्तनं बंद झाली, बोलायला लागलो कडे खोकला यायचा. कीर्तनं बंद झाली, सगळं झालं. आता काय पर्यायचं काही नाही, पण शेवटी काहीतरी म्हणून घेतोच माणूस त्याला फरक पडण्याकरता. आणि श्रामपूरहून येत असताना आमचे कृतज्ञाचे गौड हॉटेलवर दिलं. ते सगळे महाराज रिलायन्स कंपनीचं अमृत ज्यूस असं आहे, हे 650+ क्लिअर करतं 3 महिन्यात. आणि त्यांना पहिले सुद्धा हात जोडले लगेच. म्हणलं आतापर्यंत आम्ही थकलो, सगळ्या कंपन्या सारे औषध घेऊ थकलो. म्हटलं आता इच्छा नाही राहिली. ते म्हणजे शिरसाट सर ते महाराज तुम्हाला जर 3 महिन्यात फरक नाही पडला तर तुमचे पैसे परत करीन. 3 महिन्यात फरक नाही पडला तर तुमचे पैसे परत करीन. आणि म्हणजे एवढं ठोकून सांगतात पुन्हा अजून ट्रायल करायला काय हरकत आहे. पण मी आज घेणारच नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला गौरी सरांनी 2 बाटल्या घरी आणून दिले. मग आम्ही औषध घ्यायला सुरुवात केली. 8 दिवस झाल्यानंतर इतका कप बाहेर पडला आमच्यावाला, तोंडा वाटे नाका वाटत सारखा 5-6 दिवस सारखा कप पडला. कारखाना पुढे तोच कळा ना आम्हाला. नंतर थोडा मग कोरडा यायला लागला, म्हणजे कप संपला शेवटी.